नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज कोणती रेसिपी आहे तुम्हाला कळलंच असेल. तुम्ही नक्की बघा ही रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात प्रथम मी इथे फणस घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता घेतलेला फणस व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे आणि असे बारीक-बारीक फोडी करायच्या आहे. खूप जास्त मोठ्या पण ठेवायच्या नाही आहे. त्यानंतर इथे मी पाण्यामध्ये मीठ टाकून ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याचा काळपटपणा थोडासा कमी होईल. त्यानंतर हे धुवून झाल्यानंतर फणस इथे धुवून झाल्यानंतर आपल्याला ते एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे कुकरमध्ये. इथे मी कुकरमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार थोडीशी मीठ टाकणार आहोत. त्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहोत. खूप जास्त पाणी पण टाकायचे नाही आहे त्यामध्ये. त्यानंतर इथे मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ते चिरून घ्यायचे आहे आणि कुकरची एक शिट्टी करायची आहे आपल्याला. आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजीसाठी लागणार आहे. चला तर मग बघूया. सर्वात प्रथम मी इथं कढई घेतलेली आहे. ती गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी, थोडीशी जिरे टाकून घ्यायचे आहे आणि आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मग आपण हिरवी मिरची आणि लसूण आणि आलं यापासून बनवलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी मीठ टाकायचे आहे, जेणेकरून आपल्याला कांदा लवकर मऊ होण्यास मदत होते. आणि इथे कांदा व्यवस्थित मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि हा टोमॅटो व्यवस्थित मऊ होऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टोमॅटो मऊ होऊन द्यायचा आहे. तुम्ही जर टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून टाकला तरी चालेल. तो पण छान लागतो अशा पद्धतीने टाकल्यानंतर. आता इथे आपल्या कुकरची वाफ गेलेली आहे. आपण बघूया आपली भाजी तयार झाली आहे की नाही. म्हणजेच आपले फणस तयार झाले आहे की नाही भाजीसाठी. आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फणस शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर इकडे टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, थोडासा मसाला आणि थोडीशी हिंग आणि जिरे पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे मसाला. आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये शिजलेली फणस टाकणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित मऊ करून घ्यायचे आहे सर्व टोमॅटो आणि कांदा. त्यामध्ये मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित तेल सुटून द्यायचं आहे. त्यामध्ये एकदम थोडंसं कमी प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला व्यवस्थित परतवून येईल. तुम्ही बघू शकता. त्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित मसाला परतला की पाणी सुटते मसाल्यांना आणि अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण शिजलेले फणस टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आणि यामध्ये पाणी ग्रेव्हीसाठी खूप जास्त पाणी पण टाकायचं नाही आहे. एकदम मापात पाणी टाकायचे आहे भाजीला. बहुतेक जणांना कोरडी भाजी आवडत नाही. त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने व्यवस्थित भाजी तयार झालेली आहे. थोडासा भाजीला कड येऊन द्यायचा आहे आणि भाजी तयार झाल्यानंतर त्यावरती मस्त अशी कोशिंबीर टाकून